लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो सर्वांनी इकडे लक्ष द्या। ई केवायसी करायला फक्त आता एकच दिवस शिल्लक राहिलाय आणि या एक दिवसामध्ये जर तुम्ही ई केवायसी कंप्लीट नाही केली, तुमची प्रोसेस चेक नाही केली तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीयेत। तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि बघा लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत बसला, तो म्हणजे 17वा हप्ता सर आम्हाला कधी भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी अपडेट देणार आहे। आणि त्याचबरोबर एक दिवस आता शिल्लक राहिलाय, ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांना नेमकं कधी अपडेट भेटणार आहे, त्यांना कधी ऑप्शन येणार आहे। त्याचबरोबर अशा काही लाडक्या ताई आहेत ज्यांच्या ई केवायसी करताना चुका झाल्यात, त्यांनी नेमकं त्यांना काय ऑप्शन येणार आहे का, या 4-5 दिवसात त्यांना ऑप्शन बघायला भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की एक महत्त्वाची अजून एक बातमी सांगतो तुम्हाला ई केवायसीच्या सोबत, ती म्हणजे तुमच्या 17व्या हप्त्याच्या वाटपाची लिस्ट बनवणं चालू आहे। जिल्ह्यानुसार त्या याद्या बनवणं सुरू झालेलं आहे। त्या याद्या पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा, काळजीपूर्वक पाहायचा। चला वेळ वाया त्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता हा सगळ्यात महत्त्वाचा हप्ता ठरणार आहे, कारण की ई केवायसीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे आणि 17वा हप्ता आता त्याच्यानंतर तुम्हाला येणार आहे। तर ई केवायसी त्याला लागणार आहे का, हे सगळ्या गोष्टी बघणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। आता बघा एकच दिवस शिल्लक राहिलाय। लाडक्या ताईंनो परत एकदा हात जोडून सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे। बघा तब्येत बरी नसताना पण तुमच्या पुढे व्हिडिओ बनवतोय, कारण की हे 2 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत, आज आणि उद्या। या 2 दिवसामध्ये ज्या ज्या लाडक्या ताईंची ई केवायसी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करायची आहे। आता ज्याच्यामध्ये पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करायची आहे। आणि ज्या लाडक्या ताईंना पती आहेत, वडील आहेत, त्यांना दोन्ही स्टेप करून सबमिटचं बटन दाबायचं आहे। जर तुम्ही ई केवायसी केली तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत। आणि शेजारी पाजारी कुणी जर ई केवायसी केली नसेल, त्यांना माहीत नसेल, कृपया करून हात जोडून विनंती आहे लाडक्या ताईंनो, सर्वांनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या। कारण की 18 तारखेला तरी सर्व्हर डाऊन होऊ शकतंय, कारण लोड भरपूर येऊ शकतोय। जवळजवळ 1 कोटीपर्यंत लाडक्या ताई अजून बाकी आहेत, त्याच्यामुळे लोड येण्याच्या अगोदर आपल्या या ठिकाणी ई केवायसी कंप्लीट करून घ्या। चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया। ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, अशा लाडक्या ताईंनी आपलं नाव, जिल्हा पटकन कमेंट बॉक्स सांगायचंय। कारण की ई केवायसी त्यांची कशी होणार आहे, पुढची ऑप्शन कधी येणार आहेत, कागदपत्र काय लागणार ते सगळं सांगतो। पण परत सांगतोय लाडक्या ताईंनो, तुम्हाला पती वडील नसतील तर तुम्ही डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात केली आहे का। डॉक्युमेंट्स म्हणजे कोणतं, पती नाहीयेत तर पतीचं मृत्यू सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट काढले का, वडील नाहीयेत, वडिलांचं डेथ सर्टिफिकेट किंवा मृत्यूपत्र काढलं आहे का, जर तुमचा डायव्हर्स झाला असेल तर डायव्हर्स सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं आहे का। आणि जर तुम्ही पतीपासून लांब राहत असताल तर त्या लाडक्या ताईंनी काय करायचं आहे, पतीपासून आता लांब राहतात, डायव्हर्स अजून भेटलेलं नाहीये, तर त्या लाडक्या ताईंनी आपल्या पतीचं न लावता वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचंय। जर वडील हयात असतील तर वडिलांचं या ठिकाणी आधार कार्ड लावून ई केवायसी करायची, आणि जर नसतील वडील तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे। चला आता वेळ घालता त्या व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकी काय बातमी अगोदर आपण बघूया। सकाळ न्यूजपेपरची आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसते। 16 नोव्हेंबर 5:10 म्हणजे संध्याकाळची बातमी समोर आली आहे। काय बातमी बघा तुमच्या समोर आहे, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबू नयेत म्हणून 18 नोव्हेंबरची डेडलाईन, ई केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन। बघा लाडक्या ताईंनो, आणि याचमुळे तुम्हाला मी व्हिडिओ आज बनवत आहे। तब्येत ठीक नसताना पण तुमच्या समोर आलोय, कारण की एक मोठी सूचना वरून आलेली आहे, आव्हान करण्यात आलेले आहे की लवकरात लवकर ई केवायसी कंप्लीट करून घ्या। कारण 18 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे। मुदत वाढ नंतर ते होईल नाही होईल ते पुढच्या गोष्टी राहिल्या, पण जोपर्यंत आपल्याकडे टाइम आहे तोपर्यंत सर्वांनी आज आणि उद्या, जास्तीत जास्त उद्या रात्रीपर्यंत सर्वांनी ई केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे। आता बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर आम्ही ई केवायसी केली आहे, तर सांगतो तुम्हाला चेक काय करायचंय। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर ई केवायसी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर असा मेसेज येत आहे का, ऑरेंज कलरमध्ये वॉर्निंगचा मेसेज येत आहे का, या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, असा मेसेज तुम्हाला येत आहे का।
जर असा मेसेज येत असाल तर काही काळजी करायची गरज नाहीये. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आणि तुम्हाला अपडेट पण आता काही करता येणार नाहीये. बऱ्याच लाडक्या ताई अशा आहेत ज्यांच्या नावामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, पण आधार कार्ड दुसऱ्याचं दिल्यामुळे किंवा होयच्या ठिकाणी नाही केलेलं आहे, जात निवडताना चुका केलेल्या आहेत, अशा लाडक्या ताईंनी काय करायचं आहे, थोडं थांबायचंय. त्यांना अपडेटचं ऑप्शन भविष्यात येऊ शकतंय. तर तुम्ही कुणाच्या चुका झाल्या आहेत का कमेंट बॉक्समध्ये कृपया तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं या ठिकाणी चुका झाल्या आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, तर अशा स्वरूपाचा तुम्हाला मेसेज येत आहे का वॉर्निंग. आता वॉर्निंग म्हणजे काय, ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी तुमची ई-केवायसी पूर्ण झाली, परत ट्राय करू नका, ह्याचा अर्थ असा होतो. वॉर्निंग म्हणजे तुमची झाली ऑलरेडी ई-केवायसी, तुम्हाला आता परत करायची गरज नाही. असा कोणाला मेसेज असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय या लाडक्याताईंनी काळजी करायची गरज नाहीये. आता बघा, हा मेसेज तुम्हाला सक्सेसफुलीचा आला होता का? ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी केली त्यावेळेस असं सक्सेसचा मेसेज आला होता का की तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे? बघा, आज परत का सांगतोय, काल पण मी सांगितलं होतं, कारण आज हे महत्वाचं आहे. आज आणि उद्या 2च दिवस ई-केवायसी राहिले, त्याच्यामुळे परत सांगतोय, ह्या गोष्टी चेक करा. जर नसत्याल चेक केला, फक्त 1 मिनिट लागणार आहे. लवकरात लवकर लाडकी बहीण योजना .government.in या वेबसाईटवर, गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर ई-केवायसीवर लिंकवर क्लिक करायचंय. ज्या महिलेचं लाभार्थी आहे त्या महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी कॅप्चा वगैरे टाकून या ठिकाणी ओटीपीवर क्लिक करायचं. ओटीपीवर क्लिक केला की काय तुम्हाला मेसेज येतो कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, आणि बघा, ही खूप एकदम आपण म्हणू शकतो की भयानक गोष्ट आहे की लाडक्या ताईंना मागचे हप्ते भेटून पण 15वा 16वा हप्ता पण भेटलाय, लेटेस्ट हप्ता भेटलाय, तरी पण ई-केवायसी करता येत नाहीये. एरर येतोय. एरर म्हणजे तुमच्या ई-केवायसी मध्ये त्रुटी आहेत, तुम्हाला ई-केवायसी मध्ये प्रॉब्लेम आहेत. एरर काय येतोय, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. आणि या अशा लाडक्या ताई कुणी आहेत का, असा कुणाला मेसेज येतोय का? पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचाय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेत पटकिनी कमेंट बॉक्स सांगायचंय. कारण की तुमची ही जी मेसेज आहे हे मी पुढे सरकारला किंवा आदित्य तटकरे मॅडम असतील, त्यांचे पी असतील किंवा आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री असतील, त्या सगळ्यांना आता बोलणं होतं माझं. त्यांना सगळ्याला मी हे दाखवणार आहे की बाबा ह्याचं नेमकं कारण काय आहे, का हा मेसेज येत आहे, त्या लाडक्या बहिणीला समजायला पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं होतं. प्रामाणिकपणे सांगायचं लाडके बहिणींनो की तुम्ही या ठिकाणी अशा स्वरूपात बघा, या ठिकाणी तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड किंवा नाव या ठिकाणी येणार आहे. जात प्रवर्ग, तुम्ही जो जात निवडले ते ठीक आहे, जात वगैरे निवडले, काही काळजी करू नका. जातीमध्ये जर चुका झाल्या असतील ठीक आहे, काही इश्यू नाहीये, कारण की लाडकी बहीण योजना सर्वांसाठी, त्याच्यामुळे जातीमुळे काही चुकलं असेल तर काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. पण या ठिकाणी होय झालेला आहे का, हा पहिला प्रश्न जरा घुमून फिरून टाकला सरकारने पण एक गोष्ट केली, हा प्रश्न जरा घुमून टाकल्यामुळे लाडक्या बहिणीला समजायला नाही आणि त्यांनी होयच्या ऐवजी नाही करून टाकले. आणि हिथं हे सोपा होता प्रश्न की तुमच्या घरामध्ये कुणी एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला आहेत का, तर त्या ठिकाणी पण होय करायचं होतं. दोन्ही ठिकाणी होय करायचं होतं. तर असं कुणी केले, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. ज्या लाडक्यांनी असं सगळ्यांनी होय केले, काळजी करायची गरज नाही. 100% परत सांगतोय, हा तुमचा गुरुदादा परत सांगतोय, 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची गरज नाहीये. फक्त तुमची उत्पन्न वगैरे चेक करा. नसता परत म्हणाल की सर तुम्ही म्हणला तर भेटणार आहे. उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वर असेल तर काय तुम्हाला शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे जर घरात 4 चाकी वाहन असेल, ती पडताळणी झाली असेल तरी तुम्हाला भेटणार नाही. पण ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण असतील, 100% ई-केवायसी नुसार पैसे भेटणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.